नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज छान अशा आळूच्या वड्या बनवायच्या आहेत, तर त्यासाठी इथे एकदम मोठी पानं तर नाही मिळाली, पण छोटी छोटी अशी पानं हे घेतलेली आहेत। याचे सर्व असे देठ काढून घ्यायचं आहे, म्हणजे आळू वडी ज्यावेळेस आपण त्याची गुंडाळी करतो त्यावेळेस व्यवस्थित अशी ही होते। आता हे देठ सर्व कापून झालेले आहेत आणि एकावर एक 2-4 पानं असे ठेवून हे लाटण्याने असे लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे मग ज्या शिरा आहेत त्या अशा खाली प्लेन बसल्या जातात। एक एक लाटण्यापेक्षा 2-4 पानं ठेवून असं तुम्ही करून घ्या। हे पहा, एकदम छान असे हे होतात प्लेन। आता त्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे। आता याला बेसन पीठ जरा जास्तच लागतं, त्याच्यामुळे इथे मी आता 5 चमचे तरी बेसन पीठ घेणार आहे। मोठ्या पळ्या आहेत ह्या। हे पहा, एवढं बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे, किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ याला घेतलं तरी पण चालू शकतं। गव्हाचं पीठ का घातलं आहे, कारण की आळूचा जो आपण रोल बनवतो, गुंडाळी बनवतो, गव्हाचं पीठ टाकल्यामुळे तो निघत नाही, निष्ठत नाही। आता हे जे पीठ आहे ते एकत्र करून गॅसवर भाजून घ्यायचं आहे। जास्त नाही भाजू द्यायचं, गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे। या पद्धतीने जर आळू वड्या बनवल्या तर एकदम कुरकुरीत अशा ह्या होतात। आता पिठामध्ये 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे। आता मी इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। हिंग घालायचं आहे, थोडेसे तीळ जे आहे ते पांढरे न वापरता मी इथे गावरान तीळ वापरलेले आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिंचेचा आणि गुळाचा कोळ घालायचा आहे। त्यानंतर आता थोडं थोडं पाणी करून हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, कारण जास्त पातळ ठेवायचं नाही, मग आळूच्या पानांना ते पीठ व्यवस्थित लागलं जात नाही आणि खाली ओघळ येतात त्याच्यामुळे पीठ हे घट्ट करायचं आहे। हे पहा, याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त पातळ ठेवायचं नाही। आता इथे सुरुवातीला हे मोठं पान वापरायचं आहे आणि त्या पानाला या प्रकारे सर्व पीठ हे लावून घ्यायचं आहे। पान एका बोटाने असं पकडत जायचं आहे, म्हणजे निष्ठत नाही। आता मी हे ओट्यावरच करत आहे, कारण पोळपाटावर जरी केलं तरी पण पोळपाट खराब होतो। त्यापेक्षा ओटा स्वच्छ धुवून त्यावरच या केल्या की ओटा नंतर धुता येतो। आता यावरच दुसरं पान हे ठेवायचं आहे आणि त्यालाही हे पीठ असं लावून घ्यायचं आहे। आता या पद्धतीच्या वड्या माझी आई करायची, म्हणून मी तशाच करत आहे। एकावर एक 4 ते 5 पानं तुम्ही ठेवू शकता। जर मोठे असतील तर 2 किंवा 3 ठेवायचे। एकावर एक असा लेयर देत जायचा। घट्ट पीठ असल्यामुळे व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी लावता येतं, नाहीतर मग बाजूला असं पीठ ओघळलं जातं। हे पहा, याप्रमाणे आता ही जी साईड आहे ती फोल्ड करायची आहे एवढी,
आणि त्यालाही हे पीठ लावून घ्यायचं आहे. इकडची पण बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे, प्रेस करून घ्यायची आहे आणि त्यालाही हे पीठ लावून घ्यायचं आहे. आणि हा खालचा जो निम्मा भाग आहे तो इथपर्यंत गेला पाहिजे एवढा फोल्ड करायचा आहे आणि त्याला पण थोडंसं पीठ हे लावून घ्यायचं आहे. हे पहा याप्रमाणे. आणि घट्ट अशी ही वडी वळवून घ्यायची आहे आणि इकडचा भाग पण याला असा प्रेस करायचा आहे आणि इकडचाही असा करून घ्यायचा आहे. हे पहा या प्रकारे. आणि इथे हे बंद करून घ्यायचं आहे. तुमच्या वडीला मध्ये जर अशी पोकळी तयार होत असेल तर काय करायचं, हा जो भाग आहे हा फोल्ड करून इकडचा पण त्याच्यावरच असं फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे मध्ये पोकळी तयार होत नाही आणि व्यवस्थित अशी भरगच्च ही आळूवडी तयार होते. आता माझे पानं जरा थोडेसे छोटे असल्यामुळे थोडा छोटा रोल होतो. हे पहा याप्रमाणे ही आळूची वडी तयार झालेली आहे. आता या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता मी एका चाळणीमध्ये या ठेवलेल्या आहेत आणि चाळणीवर व्यवस्थित बसणारं झाकण ठेवलं आहे. पाण्याला आता उकळी आलेली आहे आणि या उकळी आलेल्या पाण्यावर हे वाफवून घ्यायचं आहे. गॅस हा मीडियम ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिट छान अशा या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. इथे 15 ते 20 मिनिट आता झालेले आहेत. गॅस इथे आता बंद करायचा आहे. छान अशा या वड्या आता वाफवून झालेल्या आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ह्या एकदम थंड होऊ द्यायच्या आहेत, मगच कापायच्यात. या वड्या आता थंड झालेल्या आहेत. आता ह्या काढून घ्यायच्या आहेत. आता सुरुवातीला साईडचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा आणि मग वड्या या कापायच्या आहेत. इथे या वड्या आता कापून झालेल्या आहेत. आता या परतून घ्या थोड्या तेलावर किंवा तळून घ्या तेलामध्ये, तरी पण चालू शकतं. तळून छान लागतात जरा. या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. एकदम लाल अशा होऊ द्यायच्या आहेत. तेव्हा कुठे या वड्या कुरकुरीत होतात. आणि गॅस हा सुरुवातीला मी फुल ठेवलेला होता. तेल खूप छान असं कडक तापून घेतलं होतं आणि त्यानंतर या वड्या आता त्यामध्ये तळून घेतलेल्या आहेत. आता उलटपालट करून बारीक मोठा गॅस करून या वड्या तळून घ्यायच्या आहेत. खूप छान अशा होतात. आता काही वड्या या तेलामध्ये सुटल्या जातात, म्हणजे त्याचे जे रोल केलेले आहेत ते. आता इथे या सर्व वड्या तळून झालेल्या आहे. हे पाहू शकता. काही वड्यांचा हा रोल अर्धा सुटलेला आहे आणि काही या वड्या पूर्ण अशा तळूनही निघालेल्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही. छान होतात एकदम आणि कुरकुरीतही होतात. गव्हाच्या पिठामुळे घट्ट अशाही होतात आणि तांदळाच्या पिठामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. मस्त अशा झालेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.